भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचाराचा जोर वाढला असून शिट्टी या निवडणूक चिन्हावर लढणाऱ्या चारही उमेदवारांच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी या प्रचार रॅलीमध्ये शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणारे उमेदवार विकास निकम, तृणाल पद्माकर चौधरी, रेहाना महमूद आलम सिद्दीकी, धनश्री राम पाटील या चारही उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी विकास कामांची दिशा, परिसरातील समस्या आणि त्यावर उपायाबाबत आपली भूमिका मांडली आहे। आपण सर्वांनी एकजुटीने शिट्टी या चिन्हाला मतदान करून विकासाच्या दिशेने वाटचाल करूया असे आवाहन देखील उमेदवारांनी केले आहे। व तसेच प्रामुख्याने चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राउंडच्या विषयासंदर्भात या सर्व उमेदवारांनी ठोस भूमिका मांडत विजयी झाल्यानंतर डम्पिंग ग्राउंडची समस्येचं निवारण करून जनतेला मोठा दिलासा देणार आहेत। तर यावेळी प्रभाग क्रमांक 3 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी व विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीत ठिकठिकाणी मार्गावर नागरिकांनी फुलांची उधळण करून स्वागत केले। महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात या प्रचार रॅलीमध्ये सहभाग दिसून आला। या भव्य प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीची रंगत अधिकच वाढली असून येत्या काही दिवसात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। तर चला पाहूया यावेळी प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिट्टी या चिन्हावर लढवणाऱ्या चारही उमेदवारांनी या प्रचार रॅली दरम्यान काय म्हणाले पाहूया। सर्व जनतेचे सर्वप्रथम आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी 2012 पासून आमच्यावरती जे प्रेम ठेवलेलं आहे ते प्रेम अबाधित आहे। 2017 मध्ये देखील 2012 मध्ये त्याचे 2 पॅनल निवडून दिले, 2012 मध्ये 4चा पॅनल निवडून दिला आणि 2026 मध्ये आमचा 4चा पॅनल आहे। मधून आमच्या धनश्री ताई पाटील आहेत आणि सर्वप्रथम तर मी प्रभाग क्रमांक 3च्या जनतेचा मतदार बंधूंना धन्यवाद देतो आमच्या चारही उमेदवारांच्या वतीने की त्यांनी आमच्यावरती जे प्रेम दाखवले आहे। 2012 मध्ये 2017 मध्ये आमचा 4चा पॅनल निवडून दिला आणि यावेळी देखील 2026च्या निवडणुकीमध्ये आम्ही 4 उमेदवार आरपीआय एकतावादी विकास आघाडीच्या वतीने उभे आहोत। मध्ये आमच्या धनश्रीताई पाटील आहेत, ब मध्ये रेहाना सिद्दीकी ताई आहेत, क मध्ये आमचे युवक तृणाल चौधरी आहेत आणि ड मध्ये मी स्वतः विकास निकम उभा आहे। आपण पाहिलंच असेल की रॅलीमध्ये कशा प्रकारे मतदार बंधूंचा या ठिकाणी जनतेची आम्हाला साथ आहे। आम्हाला आशा आहे की येणाऱ्या 15 तारखेच्या वोटिंगच्या दिवशी निवडणूक ज्यावेळेस मतदान करायचं आहे तर निश्चितच या प्रभाग क्रमांकाची जनता आम्हाला जास्तीत जास्त मतदान करून मोठ्या संख्येने विजयी करेल याच्यामध्ये आमच्या मनात कुठली देखील शंका नाही। निश्चितच आपल्याला जसं माहित आहे की प्रभाग 2017 मध्ये आम्ही 4ही निवडणूक उमेदवार जिंकून आल्यानंतर आम्ही प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे। जसे पाण्याची समस्या होती 35 वर्षापासून ती दूर झालं, आमचा झोपडपट्टी विभाग भाग असून देखील आरसीसी रोड झाले, तसेच गटार पाथवे झाले, अनेक कामं झालेली आहेत। खऱ्या अर्थाने आता आमचा जो मेन मुद्दा राहणार आहे तो डम्पिंगचा असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितच डम्पिंग आम्ही बंद करणार आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो की आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे की आम्ही निवडून आल्यानंतर जर डम्पिंग बंद करू शकलो नाही तर पुढची निवडणूक आम्ही लढवणार नाही असं या ठिकाणी मी जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डम्पिंग देखील बंद करू आणि लोकांच्या ज्याही काही समस्या शिल्लक असतील त्या आम्ही निश्चित 4ही मिळून या ठिकाणी पूर्ण करू। निश्चितच पद्माकर सेठ हे सामाजिक लेवलला काम करतात आणि आमचे तृणाल चौधरी जे आमचे नवीन उमेदवार एक युवक आहेत ते 25 वर्षाचेच आहेत, एक तरुण युवक आहेत, त्यांनी सामाजिक लेवलला काम केलेलं आहे। मुंबई सारख्या ठिकाणी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, एक सुशिक्षित या ठिकाणी तरुण म्हणून निश्चितच त्यांचा आमच्या प्रभागातील तरुणांना त्यांचं मोठ्या या ठिकाणी प्रतिसाद मिळेल आणि रोजगाराच्या माध्यमातून किंवा तरुणांची संघटन बांधण्यासाठी तृणाल चौधरी निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील असे आम्हाला तिघांनाही आशा आहे। म्हणूनच आम्ही एक युवा चेहरा म्हणून तृणाल चौधरी यांना संधी दिलेली आहे। आम्ही निश्चितच म्हणजे विषय खूप काय गंभीर झालेले आहे। चाविंद्रा गावामधला विषय आहे डम्पिंगचा। नवीन जो डीपी बनला त्याच्यामध्ये डम्पिंगचा विषय आलेला आहे। नवीन डीपी मध्ये तो सुद्धा आमचा प्रयत्न राहणार का तो कसा इकडनं कॅन्सल झाला पाहिजे याचा विचार नक्कीच आम्ही करणार आहे। आणि जो आता रनिंग मध्ये चालू डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्याबद्दल आमचा जास्त फोकस राहणार आहे आणि त्याला नक्कीच आम्ही बंद करू ही आमची अशी सर्वांसमोर म्हणजे आमचा निश्चितच झालेलं। निकम साहेब स्वतः बोलले का जर का डम्पिंग बंद झाला नाही तर पुढचा इलेक्शन आपण लढायचा नाही, एवढं आम्ही म्हणजे निश्चितच हे केलं। आणि वार्डामध्ये जे कामाची गोष्ट असेल तर वार्डामध्ये भरपूर काही काम झालेलं आहे। आम्ही लोकांना असा 10 लाखाची फाईल घेऊन फोटो काढायचं काम राम पाटील कधीच करत नाही।
आम्ही जो पण काम करतो वार्डामध्ये चांगला कुठलाही काम असेल काही असेल, आम्ही आता नुरीनगर मध्ये कब्रस्तानचा एक फक्त वॉल कंपाऊंड मारून ठेवलं होतं. 2007 मी निवडून आलो, वॉल कंपाऊंड झाला होता. त्याच्यानंतर आता तो काम पूर्ण झालाय, पूर्ण कब्रस्तानचं काम झालेलं आहे. 1 करोडचा फंड आला होता शिंदे साहेबांकडून. त्याच्यानंतर आम्ही अजून शिंदे साहेबांचा 1 करोडचा फंड आम्ही सीसी रोड बनवायला लावलेला आहे. जिथे म्हणजे कधी नगरपालिकेची डांबरही नाही पडली, तो डायरेक्ट आम्ही मातीवरून सुरुवात केलेला आणि सीसी रोड तो पण तयार झालेला आहे. मला तर म्हणजे सर्वांना हात जोडून विनंती आहे, मतदारसंघाचे म्हणजे चाविंद्रा, पोगाव, गायत्री नगर, नुरी नगर, डोंगरपाडा, रामनगर, फातमा नगर, उम्मदनगर, मनसुराबाद नगर, हे सर्व नगर जेवढे पण आहेत, जेवढे काही एरिया आहे, तुकाराम नगर झाला, पण याच्यामध्ये रामशेठचा थोडासा वेगळाच म्हणजे भाव आहे. कारण लोक आम्हाला खूप जवळून ओळखतात आणि जवळून मानतात. आणि आम्ही जो 8 वर्षाचा आज कालावधी झाला, म्हणजे 5 वर्ष निघून गेला, 8 वर्ष झाल्याच्या नंतर इलेक्शन लागलेलं आहे, तरी सुद्धा म्हणजे लोकांच्या मध्ये राहिलो आहे. आम्ही लोकांचा प्रेम तसाच अजूनपर्यंत जिंकवलेला आहे. आणि तो नक्कीच म्हणजे आम्हाला अंदाज आहे का येत्या 15 तारखेला लोक कधीच सिटीला विसरणार नाही, हे पूर्ण विश्वास आहे आम्हाला. 2017 मध्ये पण नाही विसरले, तेव्हाही 1200ची लीड होती आणि आताही 1200 पर्यंत आम्ही नक्कीच पार करू. सर्वप्रथम मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन. निकम साहेब असतील, राम मामा असतील, महबूब भाई असतील, यांच्यासारख्या एकदम वरिष्ठ लोकांसोबत आणि अनुभवी लोकांसोबत मला जे काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही बघू शकता रॅलीमध्ये जनतेचा एवढा अथांग प्रतिसाद आम्हाला जो मिळालेला आहे, त्यामुळे आमची विजय हा निश्चित आहे, याच्यात आम्हाला कुठलीही शंका नाही. आणि आम्ही ज्या प्रकारे निकम साहेबांनी सांगितलेले एवढी 10-15 वर्ष गेली, 10-15 वर्षात एवढी कामं त्यांनी केलेली आहेत आणि तो कामं करण्याचा साठी त्यांनी मला सुद्धा एक चान्स दिलेली आहे, जो मोका दिलेला आहे, त्याच्यामध्ये मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि आम्ही चारही मिळून आम्ही प्रभागाचा आमचा जो काय कायापलट असेल आपला कामाच्या द्वारे करण्यात येईल. येत्या 15 तारखेला वोटिंगच्या दिवशी बटन दाबून आपले अमूल्य मतदान आमच्या पॅनलचे सर्व उमेदवारांना द्यावे व प्रभागाचा विकास करण्याची संधी आम्हाला देईल. जैसे कि आप लोगों को बताना चलूं कि आज हमारे घर में ये फातमा नगर से सीट 2002 से, तो मुझे तो एक्सपीरियंस की मतलब मैं बचपन से ही ये चीज सब देखता आया हूँ. तो धीरे धीरे हम लोग ने जैसे यहाँ पे फातमा नगर हो गया और मंसूराबाद, मोहम्मद नगर, पहले यहाँ लोग यहाँ टैंकर से पानी भरते थे, तो हम लोगों ने इसका निवारण करके उसको पानी की पाइपलाइन पहुंचा के सबको पानी घर घर पहुंचाया. उसमें निकम साहब का बहुत साथ रहा, हमारा राम पाटिल साहब का बहुत साथ रहा. अब आगे हमारा एक सबसे बड़ा काम जो हम लोग करने वाले हैं, इंशाल्लाह अगर हम लोग यहाँ जीत के आ गए, अल्लाह ने चाहा तो जो हिसाब से आज पब्लिक यहाँ साथ में हमारे है, मतलब कोई इनको जीत को रो नहीं सकता सिवाय अल्लाह मेरे तक नाराज ना हो. और सबसे पहला काम हमको ये करना है कि सबसे बड़ा डंपिंग हमको बंद करवाना है. और बाकी गटर नाली ये काम तो अल्लाह चाहेगा, वो सब धीरे धीरे होते रहता है, वो नॉर्मल काम है. और हमारे जो सब यूथ साथ में है उनके लिए मुझे जिम बनाना है सबसे पहला काम. और जो 100 फीट रोड का मामला है वो अभी जैसे कि थोड़ा सा बना है, इंशाल्लाह उसको अभी जब काउंसिल आएगी तो उसको हम लोग सबसे पहले पूरा आगे तक यहाँ चाविंद्रा गांव तक पहुंचाएंगे. युवाओं के लिए हम लोग बहुत प्लानिंग कर रहे हैं. जैसे अभी रोजगार का सबसे बड़ा मसला होता है और हमारा जो एरिया है वो स्लम का है, तो हम लोग सबसे पहले लोगों के लिए यहाँ रोजगार पैदा करेंगे. जब लोगों के पास रोजगार रहेगा, लोग फोकट नहीं घूमेंगे, तो कुछ यहाँ मामला नहीं रहेंगे. और उसके बाद जो सोशल एक्टिविटी है, जिम है, स्पोर्ट्स में है, जो जैसे मतलब इन लोगों को हमको आगे बढ़ाना है. और जैसे आजकल सब लोग नशे की तरफ बहुत ज्यादा जा रहे हैं, तो उस चीज का हम लोग सबसे बड़ा मुद्दा लेके पुलिस से लेके सीएम साहब तक जहाँ तक जाना पड़े हम लोग जाएंगे इंशाल्लाह.